पत्तीवरता पातळ लोकी नेली. आता चोरट्याचा मान म्हणजे सध्या दरोडेखोराच सरकार आहे सगळं. कारण जे जास्त भ्रष्टाचार करीन ते सरकारमध्ये पहिल्या नंबरला, पहिल्या रांगेमध्ये. मग खऱ्याचं सरकार राहिलंय का? सर्वसामान्याचं राहिलंय का? त्यावरूनच या मतदानाला सुद्धा तुमच्या किंमत राहिलेली नाही. कारण केलेलं मतदान ज्याला केलं त्याला होत नाही. त्यावरूनच मी एक प्रश्न विचारतो. खर तर जो घोटाळा महाराष्ट्रात गाजला तो म्हणजे छगन भुजबळ यांचा घोटाळा. खर तर देवेंद्र फडणवीस असे म्हणले की हा सदन घोटाळा जो आहे तो छगन भुजबळला मी म्हणजे बसून देणार नाही, त्यांची भुईतापाई करेन. आणि खरं तर तेच आता सत्तेमध्ये आहेत. कसं पाहता याच्याकडे? देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळाला एवढंच नाही किरीट सोमय्या म्हणायचे. या छगन भुजबळ शेजारी अजित दादाची सुद्धा खोली असन. आता ती कुठे गेली किरीट सोमय्या? दादा कुठे येत? आणि देवेंद्र फडणवीस म्हणायचे मी बिगर लग्नाचं राहीन पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही. मग आता हे काही करू लागले, सरकार आपलं बनवण्यासाठी काही करू लागले. उद्या हे कुणाला एखाद्या वेळेस ओबीसीला सुद्धा घेतील ते आणि वित्तमंत्री सुद्धा करतील. हे जे आम आदमी पक्षाचे आहेत ना ओबीसी, त्यांना सुद्धा घेते एखाद्या वेळेस.